महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा. खरं तर भाईंकडे येणं कारण आमचे पारिवारिक संबंध आहेत आणि बऱ्याच वर्षानंतर मी आता सध्याच भारतात परत आलोय जून जुलैमध्ये आणि जूनमध्येच. तर भाईंची भेट घ्यावी आणि महाराष्ट्राचे जे राजकारण सुरू आहे, देशाचं जे राजकारण सुरू आहे, की आमचे जे प्रतिनिधित्व कुठे ना कुठे आम्ही आता झिरोवर आलेलो आहोत. संसदेमध्ये आमच्या पक्षाचा एकही कोणत्याही आंबेडकरी पक्षाचा एकही खासदार आज निवडून गेलेला नाही आणि आंबेडकरी राजकारण संपू नये आणि त्याच्यावर एक विचार विनिमय करण्यासाठी आम्ही आज भाईंकडे आलेलो आहोत. आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या, कारण आता 3 महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा आहेत, या विधानसभामध्ये काय करता येईल आणि जसं आमचं प्रतिनिधी कसे जास्तीत जास्त आम्हाला पाठवता येतील त्यावर विचार विनिमय करण्यासाठी आजची बैठक आहे. आणि भाईंसोबतच नाही तर सगळेच आंबेडकरी जे लीडर्स ज्यांनी बाबासाहेबांच्या या चळवळीला योगदान दिलेलं आहे त्या सगळ्यांसोबत आमच्या बैठका सुरू आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये या सगळ्या आंबेडकरी लीडर्स, त्यांच्या पार्टीज या सगळ्यांना एकत्रित करून आमचे प्रतिनिधी या येणाऱ्या विधानसभेमध्ये कसे जातील याच्यासाठी आम्ही ते विचार विनिमय करण्यासाठी आलो. आमचं भांडण पोझिशनसाठी नाही, आमचं भांडण पॉवरसाठी आहे. आज आठवले साहेबांना जी पोझिशन मिळालेली आहे ती पोझिशन असूनही त्यांच्याकडे पॉवर नाही. आमचं भांडण पॉवरसाठी आहे. त्या माणसाला स्वतःचा सेक्रेटरी नेमायचा अधिकार नाही, अशा कॅबिनेट मिनिस्ट्रीला मला नाही वाटत की भारतात कुठेही स्थान असेल. त्या माणसाला स्वतःचा सेक्रेटरी निवडता येत नाही, तो समाजाला काय न्याय देणार आहे? आणि म्हणून आमचं भांडण पॉवरला आहे. आमच्याकडे एक सरपंच जरी निवडून आला आणि तो जर त्याच्या गावातल्या लोकांना न्याय देत असेल तर माझ्यासाठी तो राष्ट्रपती पदापेक्षा मोठा असणार आहे, कारण आमचं भांडण पॉवरसाठी आहे. आणि ही पॉवर आमच्या येणाऱ्या विधानसभेत कसे दिसेल, कारण येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातलं जे काही खासगीकरण सुरू आहे आणि सगळ्या सरकारी नोकऱ्या संपत चालल्या आहेत नॅशनल लेवलला, त्याचं कमीत कमी महाराष्ट्रामध्ये आम्हाला अडवता आलं पाहिजे. न्यू एज्युकेशन पॉलिसी जी महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या अकॅडमिक इयर पासून सुरू होणार आहे ती महाराष्ट्रामध्ये इंट्रोड्यूस होण्यापासून थांबवणारी लोक आम्हाला विधानसभेमध्ये पाहिजेत. आणि जे काही अनुसूचित जातीवर अन्याय, अत्याचार, त्यांच्या झोपड्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत त्याच्यासाठी आवाज उठवणारी लोक आम्हाला विधानसभेमध्ये पाठवायचे. या असली पॉवर असणारी लोक आम्हाला हवे. आम्हाला पोझिशन नुसतं अनुसूचित जातीच्या रिझर्व्ह सीटवरनं आज अख्ख्या देशात 133 MPs खासदार आज निवडून गेलेले आहेत. साधं तोंड उघडायचा अधिकार त्यांना त्यांची पक्ष देत नाही. आणि म्हणून आम्हाला असले खासदार नसलेले आमच्यासाठी बरे. आणि एक खासदार जो आमच्यासाठी बोलत असेल, संसदेमध्ये उभा राहून किंवा आमदार विधानसभेमध्ये उभा राहून बोलत असेल तर आम्ही त्याच्यासाठी लढणार आहोत. तरुण चेहरा म्हणून आज बघा, सगळा कोणतीही पार्टी असेल या तरुणांनीच त्या पार्ट्या वाढवलेल्या आहेत, पण यांचं रिप्रेझेंटेशन करायची संधी यांना मिळत नाही. यांचं प्रतिनिधित्व, या पार्ट्यांचं प्रतिनिधित्व करायची संधी यांना मिळत नाही. आणि म्हणून आता मला वाटतं RPI मध्ये किंवा आंबेडकरी BSP असेल का, जे काही आंबेडकरी राजकारण आहे याच्यामधले जे काही आज वयोवृद्ध झालेले आहेत, आता यांना रिटायर्ड होण्याची गरज आहे. त्यांना एक थिंक टँक म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे आणि तरुणांना संधी देता आली पाहिजे. ही तरुणांना संधी उपलब्ध करून देण्यासाठीच मी येणाऱ्या काळामध्ये या तरुणांसाठी एक राजकीय प्लॅटफॉर्म भारतामध्ये तयार व्हावा, महाराष्ट्रात नाही, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. पाठिंबा देण्यासाठी त्यांच्याकडे खासदारही नाहीये, त्यामुळे त्यांच्या पाठिंब्याची मला वाटतं आता कोणत्याही, ना इंडिया आघाडीला ना NDAला कुणालाही त्यांची गरज राहिलेली नाही. पण ही खूप मोठी शोकांतिका आणि खूप मोठं आम्हाला अनालिसिस करायची वेळ आहे की आमच्या पाठिंब्याची गरज कालपर्यंत, जोपर्यंत आमचा पाठिंबा मिळत नव्हता तोपर्यंत सरकार बनत नव्हतं. पण आज ही खूप मोठी शोकांतिका आली की आमचा पाठिंबा नसतानाही आज सरकार बनतायत आणि आमच्या पाठिंब्याची आज गरज उरलेली नाही. का तर आमचं पर्सेंटेज किंवा आमचे वोट्स आता डायरेक्ट इंडिया आघाडीला जात आहेत, डायरेक्ट MVA ला जात आहेत. आणि म्हणून तो जो आमचे वोट्स डायरेक्टली आता या पार्ट्यामध्ये जात आहेत ते बांधण्याची आता गरज आहे.
हे बांध बांधण्यासाठी मायावतीजी आणि प्रकाश आंबेडकरजी असफल राहिलेले आहेत. आणि म्हणून आता एक नवीन टीम पुढे आली पाहिजे आणि त्यांनी आपली मतं सिक्युअर करून या दोन्ही इंडी किंवा एनडीए या दोघांनाही पटवून दिलं पाहिजे की आमच्या व्यतिरिक्त तुम्हाला सरकार बनवता येणार नाही. ही जी बॅलन्सिंग पॉवर बाबासाहेबांनी दिलेली आहे, ही बॅलन्सिंग पॉवर कुठेतरी आमच्या नेत्यांनी नष्ट केलेली आहे. ही बॅलन्सिंग पॉवर किंवा बॅलन्सिंग बोट आम्हाला पुन्हा उभा करायचा आहे. आम्ही ज्याच्या बाजूने उभं राहू त्याची सरकार बनतील अशी पॉवर मला माझ्या समाजाला पुन्हा स्थापन करून द्यायची आहे. आम्ही अस्पृश्यता अजूनही मिटलेली नाही. जसं आता एक खरं तर अनकॉन्स्टिट्युशनल वर्ड आहे दलित. हा दलित वर्ड महाराष्ट्राने तर हद्दपार केलेला आहे. नागपूर खंडपीठाची तशी ऑर्डर आहे, परंतु तरीही अजून जे पूर्वीचे अनटचेबल्स आहेत त्यांच्यावर आजही ती अनटचेबिलिटी कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये फॉलो केली जाते. आजही म्हणजे गुजरातचे आपण IPS ऑफिसरचं उदाहरण घ्या, त्याला स्वतःच्या लग्नामध्ये घोड्यावर बसण्याची परवानगी तिकडच्या समाज व्यवस्थेने दिली नाही. म्हणजे आजही हे असे प्रकार सुरू आहेत. आणि म्हणून आम्हाला आमचे रिप्रेझेंटेटिव्ह, आमचे जे काही आमदार, खासदार, मुख्यमंत्री, मंत्री तिथे असणं गरजेचं आहे. आणि हे रिप्रेझेंटेशन देण्यासाठी ही पॉलिटिकल की जी बाबासाहेबांनी सांगितली होती की पॉलिटिकल की इज द मास्टर की, आणि म्हणून ती पॉलिटिकल पॉवर आपल्यामध्ये हातात असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आम्हाला आमचे आज जसं अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये कायदा आहे सेपरेट कोर्टचा, अजूनही अख्ख्या देशात ते कोर्ट नाहीये. आम्ही काय म्हणतो की अॅट्रॉसिटी झाली तर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये अपील करा, पण आज ती पूर्ण एक प्रोव्हिजन सेपरेट कोर्टची आहे की आम्हाला आमचा सेपरेट जज हवा. आता आपण काय करतो, न्याय लवकर मिळावा. आम्ही न्याय लवकर मिळावा की न्याय प्रॉपर मिळावा याच्यावर आम्हाला आज विचार करणं गरजेचं आहे. आणि सेपरेट कोर्ट उद्या जर आमचे काही प्रमाणात आमदार, आणि आता खासदार तर 5 वर्षानंतरच येतील, पण आमदार जर आमचे काही निवडून आले तर या सेपरेट कोर्टसाठी आम्ही विधानसभेमध्ये लढू. अशा पद्धतीचं आम्ही पॉलिसी बेस राजकारण करू, इमोशन बेस नाही की मी आंबेडकर परिवाराचा आहे, माझ्या पूर्वजांनी देशासाठी एवढं केलं. इमोशन लोकांचे आजही आंबेडकर परिवाराच्या व्यतिरिक्त बाहेर कुठेही नाही. त्या इमोशन्सला आज आम्हाला इंटेलेक्च्युअल मुवमेंट मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. आणि म्हणून पॉलिसी बेस आमचं भांडण असणार आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी हटवणं, रिझर्वेशन इन प्रमोशन या महाराष्ट्रामध्ये पुन्हा लागू करणं, आणि पब्लिक सेक्टर ज्या बंद झाल्या त्या पुन्हा सुरू करणं, अशा अनेक पॉलिसीजवर आम्ही आमचं लढा असणार आहे. खरं तर ही मीटिंग वगैरे अशी पब्लिक मीटिंग काही नव्हती. मी फक्त एक फॅमिली व्हिजिट करण्यासाठी जगदीश भाईंकडे आलो होतो, कारण मला या क्षेत्रामध्ये जर कोणी इंट्रोड्यूस केलं असेल तर ते जगदीश भाईंनीच केलं. आणि म्हणून महाराष्ट्राचं राजकारण जर आज अशा पद्धतीने खालावत चाललं असेल तर त्याच्यावर काय करता यावं, त्यासाठी आजची फॅमिली बैठक आहे. आणि म्हणून एक विचार त्यांचा घेण्यासाठी मी या ठिकाणी आलो. आपल्या ती जगदीश भाईंची अपेक्षा आहे, पण जोपर्यंत पूर्ण कॅल्क्युलेशन्स आणि पूर्ण अनालिसिस होत नाही तोपर्यंत आम्ही कसलाही स्टँड घेणार नाही. आणि लोकांमध्ये, कारण बघा मी 2010ला जगदीश भाईंनी मला इंट्रोड्यूस केलं, आणि 2013 नंतर मी देशाच्या मुवमेंटमध्ये गेलो, आणि आतापर्यंत मी सोशल मुवमेंट चालवतोय. पण आज मला असं वाटायला लागलं की जी सोशल मुवमेंट मी चालवली 10 वर्ष चालवली, आजपर्यंत संविधान हातात घेऊन रस्त्यावर कोणीही उतरलं नाही. आम्ही 2014 पासून माझे युट्यूबला व्हिडिओ काढून घ्या, माझे सगळे तुम्ही कॉन्स्टिट्यूशन क्लबचे कार्यक्रम काढून घ्या, तेव्हापासून आम्ही सांगतो की देशाचं संविधान धोक्यात आहे. सेव्ह नेशन, सेव्ह डेमोक्रेसी, सेव्ह कॉन्स्टिट्यूशन ही मुवमेंट आम्ही 2014 पासून चालवली. पंजाब असेल, UP असेल, हरियाणा असेल, दिल्ली असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, महाराष्ट्र असेल, अख्ख्या देशात आम्ही 10 वर्ष हे सगळ्या लोकांना पटवून दिलं की देशाचं संविधान धोक्यात आहे. आणि ते सगळं पटवून दिल्यानंतर त्याचा राजकीय बेनिफिट कुणाला झाला? म्हणजे 10 वर्ष आम्ही लोकांना जागृत करतोय, देशाचं संविधान धोक्यात आहे म्हणून लोकांना जागृत करतोय, पण त्याचा राजकीय बेनिफिट होतोय काँग्रेसला, त्याचा राजकीय बेनिफिट होतोय NCPला, त्याचा राजकीय बेनिफिट होतोय शिवसेनेला, त्याचा राजकीय बेनिफिट झाला इंडिया आघाडीला. आणि म्हणून आता आम्ही निर्णय घेतलाय, जर आम्ही 10 वर्ष हे काम केलंय तर पॉलिटिकल बेनिफिट पण आम्हालाच मिळायला पाहिजे. आणि म्हणून आज आम्ही सगळं खेती करतोय, आणि त्याची फळं मात्र दुसरेच लोक खातायत. असं नाही झालं पाहिजे. आणि त्यासाठी आज जी 10 वर्षापासून जी मुवमेंट मी चालवली अख्ख्या देशात, आणि त्या पद्धतीचं आज आमचा प्रतिनिधी आज देशातनं 0 झालाय. आमच्या मुवमेंटचा फायदा मला अजूनही आठवतोय, कुर्ल्यामध्ये मी एक सभा घेतली होती याच संविधान रक्षणासाठीची. त्या संविधान सभेचे माझे स्पीचेस नितीन राऊतांनी त्यांच्या हँडलवरनं पब्लिश केले,
आणि म्हणजे माझं स्पीच जर बीजेपीच्या अगेन्स्ट असेल तर त्याचा फायदा काँग्रेसला होतो. म्हणजे आम्ही जर बीजेपी कशी संविधान हटवणार आहे हे जर लोकांना पटवून दिलं तर लोक वोट देताना राजरत्नाचं बटन तर इथे नाही, मग संविधान कोण वाचवेल तर काँग्रेस वाचवेल, म्हणून त्याला जाऊन बटन दाबतायत. आमच्यासाठी काँग्रेस आणि बीजेपी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून आमचं जे मतं पडली पाहिजेत ती आम्ही विचार केला की ही मतं कदाचित बीएसपीला गेली तर बरं होईल किंवा बीबीएला मिळाली तर बरं होईल. पण आताचा जो रिझल्ट आम्ही बघितला ही मतं आज बीबीएलाही पडत नाहीयेत आणि बीएसपीला पडत नाहीयेत, आणि म्हणून ती मतं आमच्या थालीमध्ये पडावी त्यासाठी आम्ही ही चर्चा करायला आलेलो. मी आंबेडकरी जनतेचा व्हॉइस आज जो बाबासाहेबांचं, मला कधी कधी वाटतं की आज आम्ही 2024 मध्ये आहोत की 1924 मध्ये आहोत. म्हणजे आजही आम्ही मूक झालेलो आहोत, मूक नायक झालेलो आहोत. बाबासाहेबांच्या पहिल्या पेपरचं नाव होतं मूक नायक, आणि आज आमचा व्हॉइस झिरो झालेला आहे. हा व्हॉइस, आंबेडकरी जनतेचा व्हॉइस आम्हाला आतमध्ये पाठवायचा आहे. आज एवढा मोठा आता विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहेत, एकही मुद्दा त्याच्यात आमच्यासाठी नाही. एकही त्यांच्या बजेटमध्ये आमचं प्रोव्हिजन नाही, त्यांच्या एज्युकेशन मध्ये आमचं प्रोव्हिजन नाही, आमच्या स्कॉलरशिप बद्दल कसलाही मुद्दा नाही. मग या महाराष्ट्रामध्ये काय आमची संख्याच राहिलेली नाही काय? आम्ही सगळे आमचे प्रश्न सुटलेले आहेत की आता आमच्याकडे कसलेही आमच्यावर आता दुविधा राहिलेली नाही, आमच्या समस्या राहिल्या नाही काय? महाराष्ट्रानं असं झालं असेल तर जाहीर करावं की महाराष्ट्रातल्या एकाही अनुसूचित जातीच्या आता कसल्याही समस्या राहिल्या नाहीत, म्हणून त्यांच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये अनुसूचित जातीचे कसलेही विषय नाही. जयभीम नगरचा एवढा मोठा पवईचा विषय आहे, 750 परिवाराला एका रात्रीत उखडून लावलं, 90 फीटच्या झोपडपट्ट्यांचा विषय आहे, अख्ख्या महाराष्ट्रामधल्या या झोपडपट्ट्यांचा विषय आहे, अख्ख्या महाराष्ट्रातल्या स्कॉलरशिपचा विषय आहे, अख्ख्या महाराष्ट्रातल्या न्यू एज्युकेशन पॉलिसीचा विषय आहे. नीट नावाची ती परीक्षा आज 10 लाख द्या, 15 लाख द्या, पेपर घ्या आणि सोडून आणा, अशा पद्धतीने अक्षरशः ब्राह्मणीशाही आज IAS IPS बनवण्याच्या याच्यात निघालेले. एक माणूस विरोध करत नाही काय? महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीसाठी रिझर्व असलेली एकही सीट नाही. आज एवढ्या सीट पैकी एकही आमदार बोलत नाही. मी तुमच्या माध्यमातून काँग्रेसला आणि बीजेपीला हे विनंती करू इच्छितो की खरंच जर ते एका बापाची औलादी असतील तर अनुसूचित जातीच्या जागेवरनं एकही उमेदवार उभा करणार नाही. बीजेपी जी रिझर्वेशनच्या विरोधात आहे, बीजेपी जी आरक्षणाच्या विरोधात आहे, बीजेपी जी संविधानाच्या विरोधात आहे, मग जर तुम्हाला आरक्षण नको आहे, सगळं जर तुम्ही प्रायव्हेट करता, मग सीट आरक्षित कशी चालते तुम्हाला? त्या आरक्षित सीटवरनं तुम्ही तुमचा उमेदवार का उभा करता? जर बीजेपीच्या सीटवरनं एखादा आरक्षित जागेवर जर कोणी उभा राहत असेल तर तो एका बापाचा नाही, एका बापाचा नाही का? तर तुम्हाला एकीकडे तुम्ही संसदेत आरक्षणाचा विरोध करता आणि सीट मात्र आरक्षित हवी. आणि ज्या काँग्रेसच्या याच्यामध्ये डिलिंग मध्ये गांधींसोबत बाबासाहेब आंबेडकरांचा जो तोडगा निघाला, गांधींनी कबूल केलं की या सीट्स आम्ही तुम्हाला देत आहोत. मग जर तुम्ही या सीट आम्हाला दिल्या आहेत, मग तुम्ही तुमचा प्रतिनिधी का उभा करता? या ज्या सीट आमच्यासाठी आहेत, आमच्या हक्काच्या आहेत, लढलेल्या, बाबासाहेबांनी याच्यासाठी लढा दिला, राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये 3-3 वर्ष भांडलेत, आणि जे आज आमच्या पदरात मिळालंय ते पण तुम्ही हिसकावून घेता. असे कसले नालायक पार्ट्या आहेत या काँग्रेस आणि बीजेपी. खरंच जर ते त्यांच्या आयडियोलॉजीला मानत असतील तर त्यांनी SCच्या सीटावर एकही उमेदवार उभा करू नये आणि आंबेडकरी पार्टीला, आंबेडकरी रिप्रेझेंटेशनला या दोघांनी पाठिंबा दिला पाहिजे की चला तुम्ही तुमचं रिप्रेझेंटेशन मागा. आमच्या ताकदलं तुम्ही खाताय, आमच्या अधिकारातलं तुम्ही खाताय. हे कुठेतरी आता थांबलं पाहिजे. सगळ्यात जास्त घराणेशाही ही रिपब्लिकन मुवमेंट मध्ये आणि बीएसपी मुवमेंट मध्येच आहे. सगळ्यात जास्त ज्या मान्यवर काशीरामने एक साध्या मुलीला उचलून त्याचा बीएसपीचा सर्वेसर्वा केला, की तिचा सर्वेसर्वा त्याच्याच घरातला माणूस शोधते, तोही कुठेतरी परदेशात शिक्षण घेतो, त्याला बोलावून त्याला 2 शब्द बोलता येत नाही, तर का माझ्या भावाचाच मुलगा इथे बसला पाहिजे? का बीएसपी मध्ये दुसरी लिडरशिप नाही? सुरेश माने सारखा एवढा इंटेलेक्च्युअल आणि कॉन्स्टिट्यूशनवर PhD असणारा माणूस आज बीएसपीच्या बाहेर आहे. आज त्याच RPIच्या मुवमेंटमध्ये गवईंनी, रासू गवईंचा आज मुलगा RPI वर काबीज झाला, आणि त्या पद्धतीने आज RPI मुवमेंट असेल, बीएसपी मुवमेंट असेल, ही घराणेशाहीने आहे. आणि आज तुम्ही म्हणत असाल की तुम्ही पण आंबेडकर आहात,
तुम्ही पण आज घराणेशाहीनेच पुढे येत आहात. तर मी आत्ताच लोकांना जाहीर करतोय, मी आंबेडकर परिवारातला आहे किंवा मी माझ्या नावामागे आंबेडकर आहे म्हणून जर तुम्ही माझ्या मागे येत असाल तर बिलकुलही यायची गरज नाही. आंबेडकर म्हणून माझ्या नावामागे येत असाल तर बिलकुल येऊ नका. पण मी बाबासाहेबांच्या विचारांचा जर असेल तरच माझ्या पाठीमागे या. विचारांचा नसेल तर माझ्या मागे यायची गरज नाही. मी नेहमी माझ्या भाषणात या घराणेशाहीवर बोलत असतो आणि मी लोकांना सांगत असतो की आंबेडकर परिवार 4 लोकांचा परिवार नाही, बाबासाहेबांचा परिवार त्या काळातला. तेव्हा 9 कोटींचा परिवार म्हणून आपण म्हणायचो. आता तो 9 कोटीचे 90 कोटी झाले असतील, 9चे 10 कोटी झाले असतील. म्हणून हा बाबासाहेबांचा परिवार हा 2 मुलांचा नाही. यशवंत आणि मुकुंद हे बाबासाहेबांचे खरं वारीस नाही आहेत. बाबासाहेबांचा खरा वारस हा समाज आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटी असेल, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया असेल, जे काही बाबासाहेबांच्या शेवटच्या संस्था होत्या, बाबासाहेबांनी कधीही आपल्या मुलांना त्याच्यावर नेमून नाही गेले की ही संस्था माझे हा मुलगा चालवेल आणि ही संस्था माझा हा मुलगा चालवेल. आणि म्हणून आज घराणेशाही जर या आंबेडकरी मुवमेंटमध्ये घुसत असेल तर आम्हाला त्याचा विरोध करावा लागेल. हा आंबेडकर परिवारातला आहे किंवा हा मायावती परिवारातला आहे म्हणून तो जे काय बोलतोय ते खरंच असेल हे आधी भारताच्या, महाराष्ट्राच्या जनतेने आता थांबवलं पाहिजे. जर तुम्ही आंबेडकरी विचाराचे नाही तर तुमचं आमचं नातं नाही, हे लोकांमध्ये आज आम्हाला सुरुवात करून दिली पाहिजे. अज्ञातवास म्हणजे अज्ञातवासात मी कधीच नव्हतो. मी याचं एक उत्तर देऊ का? मी एक उत्तर देतो बघा. सिंह जर 4 पावलं मागे जात असतो ना तर तेव्हा तो एक मोठी झेप घेण्यासाठी तो मागे जातो. ऑलरेडी माझी मोठ बांधलेलीच आहे, पण ती मला पसरवायची आहे. ओके. आणि ती पसरवत असताना मला जो सगळ्यात महत्वाचा जे आहे ते आपण काय करायला पाहिजे. आणि माझ्याकडे एवढा अभ्यासू वर्ल्ड मध्ये धम्माची मुवमेंट घेऊन जाणारे व्यक्तिमत्व जर आपल्या सोबत आहे तर मग आम्हाला काय कोणाची गरज आहे. मगाशी जो विषय आपण मांडलात तर आता लोकांना विचाराची गरज आहे आणि आम्हाला अन्यायाच्या विरुद्ध लढायचं आहे. आज आपण पाहिलात की आमचे जे काही सिनियर लीडर आहेत, उदाहरणार्थ प्रकाश आंबेडकर असतील, मायावती जे असतील किंवा आठवले असतील, आज पहा यांना कुठे ना कुठेतरी दाग लागलेला आहे. पण निष्कलंक लीडर जर कोण होऊ शकतो त्यांचं नाव राजरत्न आंबेडकर आहे. म्हणजे महाराष्ट्रात, भारतामध्ये आपण कुणालाही कुठेही विचारलात तर राजरत्न आंबेडकर एक नवीन स्पिरिट आहे. आणि तरुणांमध्ये असंख्य तरुणांची इच्छा आहे की आता आमच्यावरती अन्याय हजारो वर्ष होत आले, परंतु अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कोण आमच्याकडे आहे तर आमच्याकडे डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब आहेत. आणि म्हणूनच आज समाज महाराष्ट्रातल्या या सगळ्या 72च्या लीडर लोकांना फेकून देणार आहेत आणि राजरत्न म्हणजे यांना घेऊन अख्खा महाराष्ट्र आणि भारत देश यांच्या सोबत राहणार आहे ऑलरेडी. परंतु आम्हाला राजकीय वाटाघाटीमध्ये काय आता करायचं आहे आदरणीय आंबेडकर साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्या संदर्भात माझा जो काय हातखंडा आहे, माझा राजकीय जो काय अनुभव आहे त्याचा उपयोग नक्कीच जसा विद्याताईला ज्या वार्डात किंवा पनवेलमध्ये होतो त्याच्यापेक्षा महाराष्ट्रात आणि भारतात माझं एवढं नाही, पण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझं संघटन आहे, माझी मित्रमंडळी आहे. माझ्याकडे केवळ बुद्धिस्टच नव्हे तर इतर सर्व समाजाची लोक आहेत. नागरी असेल, कोली असेल, भंडारी असेल, तेली असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, धनगर असेल, मराठा, सगळ्याच समाजाची लोक महाराष्ट्रात मला जुडलेली आहेत. तर नवीन क्रांती घडवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि या रायगड जिल्ह्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 साली जी क्रांती केलेली आहे त्या क्रांतीचीच वणवा घेऊन आदरणीय राजरत्न साहेब संपूर्ण देश फिरत आहेत. आदरणीय मुकुंदराज आंबेडकर साहेब यांनी आम्हाला जी शिकवण दिलेली आहे की बघा अन्यायाच्या विरुद्ध लढलं पाहिजे. मी कालच माझ्या या तरुण वकील साहेब वगैरे सगळे बसलो होतो. त्यांनी जो मला अनुभव काय आहे त्यांच्यावरती झालेल्या आंदोलनाचा केसेस मी सांगितले भीमा कोरेगावचे केसेस आहे. आमच्या मुलांना नोकऱ्यांचा प्रश्न आहे, आमचे अनेक प्रश्न आहेत. आमच्या कुटुंबाला मारहाण होते. आता भेवंडीचा जो प्रश्न आहे, तरुण मुलाची मर्डर झाली. मी जेव्हा ऍक्टिव्ह आहो या रायगड जिल्ह्यात ऍट्रॉसिटी ऍक्टच्या केसेस झालेल्या नाहीत. कारण मी जसाच तसं उत्तर देतो, माझ्या कार्यकर्त्याला मारला तर माझे कार्यकर्ते त्याला मारतात. आणि म्हणून या जिल्ह्यात सर ऍट्रॉसिटी ऍक्टचं प्रमाण हे फक्त पैसे घेऊन काही तुरळक म्हणजे तोटी जे थोतांड आहेत तेच करू शकतात. आणि तेही
बाबासाहेबांच्या मुवमेंटमध्ये नाहीत. ते काही काँग्रेसमध्ये आहेत, ते काही इकडे आहेत, ते काही तिकडे आहेत. तो माझा पार्ट नाही. परंतु त्या जिल्ह्याला सलोखा ठेवण्याचं काम, हा जिल्हा सक्षम बाबासाहेबांचे मुलं, इथं 7-12 जो मिळाला आहे त्या रायगड ठाणेकरांना, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटील यांच्या मुलं मिळालेला आहे. तर इतकी जी खोतीची शेतीची लढाई आहे की बाबासाहेब लढल्यात. चिरनेर जंगल सत्याग्रहाची केस बाबासाहेब लढल्यात. आपल्याला या रायगड जिल्ह्याचा इतिहास पूर्ण माहिती असेल आणि म्हणून या इतिहासाला उजाळा देण्याचं काम आता मला वाटतं आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब या महाराष्ट्राला देशाला देतील. त्याची पूर्ण तरुण, आज जे तरुण आहेत ते सगळे आदरणीय, परवा तुम्ही हिरानंदीचं आंदोलन साहेबांनी बघितलं, 2 दिवस साहेब तिथेच होते. पण हे फक्त आता अन्यायाच्या विरोधात बघा, जे बिग लीडर आहेत त्यांना आता आम्ही खरं ते संपलेले आहेत. कोण मागून जातोय, तो कोण पुढून जातो, हे सगळे यांच्या कमिटमेंट फेल झालेले आहेत. मला विश्वास आता आमचा समाजाचा आणि धम्माचा जो विश्वास आहे ते इंटरनॅशनल लेवलला आदरणीय राजरत्न साहेब काम करतात. त्यांना वेळ कमी पडते. मी त्यांना विनंती केली, आपण बसायचं आहे. आमचं कौटुंबिक नातं आहे. जसं ते माझ्यासाठी माझे भाऊ आहेत, त्यांचे वडील माझ्यासाठी आदरणीय वडीलच आहेत. पण त्यांच्या या सगळ्या आम्हाला दिलेले जे बारकावे आहेत ते घेऊन आता, कारण आज चळवळ संपलेली आहे. चळवळ आमच्या नेत्यांनी संपवलेली आहे, गहाण ठेवलेली आहे. एक आतून पाठिंबा देतो, एक बाहेरून करतो. मग आता कुठेतरी आम्ही रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि आंदोलन आम्हाला हे उभारायचं. आमचं आंदोलन हे आमच्या मुलांना आम्हाला न्याय द्यायचा आहे, तरुणांना न्याय द्यायचा आहे. मला का माझ्या मुलांना नोकरीला लावायचं नाही, माझ्या मुलांना नोकरीची गरज आहे का तर नाही, परंतु माझ्या मुलांसारखे अनेक मुलं बेरोजगार आहेत. अनेक प्रश्न समाजाचे आहेत. आमच्याकडे गायरानीचे प्रश्न आहेत, महारवतनी जमिनीचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, स्कॉलरशिपचे प्रश्न आहेत, एज्युकेशनचे प्रश्न आहेत, भरत्या नोकर भरत्यांचे प्रश्न आहेत, प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे, सगळं क्षेत्र प्रायव्हेट झालेलं आहे. हे अनेक प्रश्न घेऊन आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब या देशाची फाईट, जी झुंज देतात, त्या खऱ्या अर्थाने त्या आम्ही सर्व तरुणांनी त्यांच्या सोबत राहिलो पाहिजे. मी त्यांना नेहमीच सॅल्यूट करतो आणि करत आलेलो आहे. जरी त्यांचा मोठेपण आहे की जगदीश गायकवाडनी मला राजकारणात, त्यांचा मोठेपण आहे. आम्ही राजकारणात आणणारे कोण? तुमच्याच वडिलांनी, तुमच्याच आजोबांनी आम्हाला जीवन जगण्याचा मार्ग दिलाय. त्या मार्गावर आम्ही आहोत आणि म्हणून आम्ही आपल्या सोबत आहोत. आमचं निमित्त मात्र दादांचं आणि माझं म्हणजे आमचं घरातलं कौटुंबिक नातं आहे. त्यामुळे आम्ही ते आलो, मी म्हणून नाही, मला एकदा फोन करावाच लागेल. आणि म्हणून एवढं सगळं वातावरण भारतात, देशात, महाराष्ट्रात चालू आहे. मग आम्ही काहीतरी केलं पाहिजे. आम्ही बाबासाहेब आंबेडकर, खरे आंबेडकर घेऊन जगदीश गायकवाड आता या रायगड ठाण्यात उतरलेला आहे, कोकणात उतरलेला आहे. या आमच्या वादळाला कोणीच रोखू शकणार नाही, कारण ज्याच्यासोबत राजरत्न आहे त्याला कोणच रोखू शकणार नाही. म्हणून माझी एवढीच विनंती आहे की आता विधानसभेला आम्ही काय तयारी करायची आहे ती मगाशी साहेबांनी सांगितलं, तुम्हाला आंबेडकर साहेबांनी सांगितलं की केवळ आंबेडकर आडनाव आहे म्हणून माझ्यासोबत नका. तर ते कॅलिबर आहेत, त्यांची पॉवर आहेत, ते इंटेलिजन्स, ते एवढं तज्ज्ञ आहेत, हुशार. एक त्यांनी आर्टिकलवर त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. आम्ही बघितलं, आठवले साहेब 15 वर्ष केंद्रात आहेत. किती? 15 वर्ष. आठवले साहेबांनी एक हेड वाचलंय का दाखवा मला, एक हेड काम केलं का? एवढी निधी आहे. आणि आमचे 4 खासदार गेले होते. एकदा 4 खासदार गेले, त्याच्यावरती 2 गेले, त्याच्यावरती मागच्या दाराने जायची सवय लागली 15 वर्षे, ते गेलो. त्यामुळे साहेब आपण म्हटल्याप्रमाणे यांना बोलता येत नाही, यांना बोलू देत नाही, यांना यांचे सचिव नियुक्ती करण्याचा अधिकार नाही, कारण यांचे सचिव नियुक्ती केले तर पोटं फुटतील, ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून आता बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांच्या पंतूला जिवंत ठेवण्याची वेळ आलेली आहे. नाही त्यांचं शिक्षणाचं वय आहे, साहेब एज्युकेटेड पर्सन आहे, शिक्षणात घ्यायचं होतं, परंतु ही वेळ समाजाला कुठेतरी तारलं पाहिजे. आणि म्हणून आज राजरत्न आंबेडकर साहेब ही संबंध महाराष्ट्रभर आणि देशात फिरत आहेत. आपण पाहत असाल त्यांची त्यावेळी जसंच तसं तुम्हाला उत्तर जेव्हा देतात ते त्यांनी खूप उपजले आहे आणि हे सगळं त्यांनी भोगलेलं आहे. आणि भोगल्यानंतरच आज समाज पूर्ण त्यांच्या सोबत आहे. आज देशात, राज्यात ज्या परिस्थिती निर्माण होतात त्या परिस्थितींना तोंड एकच युवा नेतृत्व देऊ शकतो, त्यांचं नाव डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब आहे. बाकी कोणी मानाला दिसत नाही. त्यामुळे सगळे बघा, आता इथं पण 4-5 वकील आहेत, सगळी पोरं, ही सगळी यंग जनरेशन पूर्ण राजरत्न साहेबांच्या सोबत आधी आहे, उद्याही असेल आणि परवाही असेल. हेच आजचा माझ्या घरगुती बैठक आहे. फक्त कौटुंबिक चर्चा आहे.
आणि या कौटुंबिक चर्चेला साहेबांनी मला वेळ दिला, हेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून आताच्या भविष्यामध्ये या 3-4 महिन्यात जे काय घडवायचं आहे ते घडवण्याची तयारी. मात्र आज सीताई मंगल दिवस म्हणजे गोविंद चाऊ गायकवाड, जसं गोविंद महार नाव तुम्ही चळवळीत ऐकलं तर गोविंद चाऊ गायकवाडांच्या घरातून सुरुवात होते, याचा मला सार्थ अभिमान आहे.